सह्याद्रीचे कडे, आकाशाला भिडणारी ती शिखरं आणि चहूबाजूंनी वेढलेला जुलमी अंधार. रयत रडत होती, ही माती तळमळत होती. पण याच काळोखाला चिरण्यासाठी सह्याद्रीच्या दरीत एक ठिणगी पडली आणि शिवनेरीवर स्वराज्याचा सूर्य जन्मला. समोर तो अजय तोरणा किल्ला उभा होता. शत्रूचा पहारा कडक होता आणि रस्ता अत्यंत खडतर. पण सह्याद्रीच्या काळजातून एकच आवाज येत होता, स्वराज्य. हा लढा सोपा नव्हता. मुठभर मावळे आणि समोर अथांग शत्रू, पण हातांत रग होती आणि काळजात फक्त महाराजांचा शब्द. रात्रीच्या काळोखात वाघाच्या पावलांनी मावळे पुढे सरकले. डोंगरदऱ्यांतून वाट काढली. नजरेत जिद्द होती आणि रक्तात निखारा. आणि अचानक सह्याद्रीची गर्जना घुमली. तलवारी खणखणल्या, रक्ताचे पाट वाहिले. पण विजयाचा तो आवेश अंगात संचारला होता. शत्रू गाफील राहिला आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं गेलं. तो भगवा जेव्हा पहिल्यांदा त्या शिखरावर फडकवला, तेव्हा आभाळही नतमस्तक झालं. तो फक्त एका किल्ल्याचा विजय नव्हता, तर ती सुरुवात होती एका सुवर्णयुगाची. गुलामगिरीच्या साखळदंडांना तोडून एका रयतेच्या राजाने नवा इतिहास लिहिला होता. आजही त्या गडकिल्ल्यांच्या दगडादगडांतून एकच आवाज येतो, जो आजही काळजात धडकी भरवतो आणि अंगावर शहारा आणतो. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराज धीराज, योगीराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.